हे जाणून घेणार आपल्या सोबत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर काय सांगाल नक्की याचा अर्थ काय घ्यायचा आता? याचा अर्थ असा आहे की त्यांना जी सेवा दिली होती या ट्रेनिंग नंतर त्या रेग्युलर आणखी 2 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर त्या रेग्युलर सेवेमध्ये सामील झाल्या असत्या, परंतु आता त्यांचं ट्रेनिंग अचानक संपवून त्यांना तिकडे बोलवलं। याचा अर्थ त्यांना त्यांच्या पुढच्या इथल्या कारकिर्दीवर आता तलवार लटकते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। त्यांना तिकडे बोलवून पूर्ण चौकशी करतील, त्यांच्यावर जे जे काय आरोप होते त्याची चौकशी केली जाईल आणि मग त्यांना सेवेतून बडतर्फ किंवा आणखी काही शिक्षा द्यायची का याचा निर्णय घेतला जाईल। नक्कीच मात्र आपण पाहिलं तर आता त्यांना किती वर्ष जे आहेत ह्या कालावधीला असतो आणि आता त्यांना किती वर्ष झाले असेल अंदाज? त्यांना आता 3-4 महिने झाले, त्यांचा कालावधी पूर्ण 2 वर्षाचा असतो। पण या लेवलवरच त्यांचं प्रशिक्षण ज्या अर्थी थांबवलंय त्या अर्थी पुढे त्यांना पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठवलं जाईल असं वाटत नाही, परंतु ही शेवटी प्रशासकीय कारवाई आहे। खरं तर याच्यामध्ये ही आत्ताची कारवाई आहे त्यांच्या पुण्यातल्या वर्तनाबद्दल झालेली आहे, परंतु एकूण ज्या कारवाई करतील ते म्हणजे त्यांची खोटी सर्टिफिकेट किंवा त्यांचे अटेम्प्ट्स वाढवून घेणं किंवा त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या सगळ्यांची आता चौकशी होईल आणि मग त्याच्यातून काय कारवाई करता येते नंतर कारवाई तर करावी लागेल, परंतु केवळ प्रशासकीय कारवाईवर न बघवता त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना ज्यांनी मदत केली त्यांचे आणि संपूर्ण या प्रक्रियेमध्ये काय काय उणिवा आहेत त्या उणिवा काढून टाकल्या पाहिजेत अशी याच्यामध्ये फौजदारी कारवाई तर होईलच, परंतु IAS सारख्या प्रतिष्ठेच्या सेवेची जर प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर मग काही प्रशासकीय सुधारणा या त्याच्यामध्ये कराव्याच लागतील। सर तुम्ही आता म्हणलं की एकूण जी कारवाई आहे, आता तुम्ही बोलले की जी पुण्यातील जी घटना आहे त्या संदर्भात तिला तिकडे बोलवण्यात आले, मात्र आता एकूणच या कारवाईनंतर काय कारवाई होण्याची शक्यता आहे की बडतर्फ असेल किंवा सेवेतमधून काढलं जाईल आणि पोलिसांना कदाचित असे आदेश दिले जातील की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, म्हणजे कारवाई करावी, फौजदारी कारवाई करावी असे आदेश मिळाले पाहिजेत। बघू, आपण अजूनही लक्ष ठेवणार आहोत, आपल्याकडे जी माहिती आहे ती अजूनही आपण देत राहणार आहोत। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण घटनेनंतर जे आहेत आता सर्वसामान्य जर त्या ठिकाणी उमेदवार असतात आतापर्यंत त्याच्यावर पोलीस कंप्लेंट असते किंवा अन्य घटना घडल्या असतील ते बरोबर आहे, परंतु आता शेवटी प्रशासकीय कारवाईला म्हणजे आपल्या वेगाने होणं अशी आपली अपेक्षा असते तरी ती त्यांच्या वेगानेच होणार आहे याच्यात कुठलीच शंका नाही। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।